नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर दररोजच्या सेशनमध्ये चालू घडामोडीच्या संदर्भात आपण 10 प्रश्न घेऊन येत असतो. आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुमच्या एक्झामच्या रिलेटेड असतात, एक्झाम ओरिएंटेड असतात आणि त्यासाठी सर्वांनी हे प्रश्न व्यवस्थित पाहिले पाहिजेत आणि याचे जे काय महत्त्वाचे पॉईंट आहेत हे तुम्ही नोट डाऊन करून घेतले पाहिजे, कारण या प्रश्नाबरोबर तुम्हाला एक्सप्लेनेशन देखील मिळतं. आणि आपला आजचा जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा तयार करण्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे की संविधान दिन म्हटलं की जवळपास बऱ्याच जणांना माहिती असतो की हा कधी साजरा केला जातो, परंतु परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला काय महत्त्वाचं आहे तर परीक्षामध्ये किंवा पेपर काढणाऱ्या लोकांना माहिती असतं की संविधान दिन हा प्रत्येकाला माहीत आहे. तर या दिनाचे आपण त्यांना काय विचारूयात, म्हणजे तुम्हाला काय विचारले जाईल तर थीम विचारले जाईल. तर संविधान दिन 2025 या दिवशी जो साजरा झालेला आहे तो त्या दिवसाची जी थीम आहे ती थीम तुम्हाला परीक्षेत विचारली जाणार आहे. तर ती थीम काय आहे, हमारा संविधान आणि हमारा स्वाभिमान अशा पद्धतीची ही थीम आहे. म्हणून ही थीम प्रत्येकाने नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाची थीम आहे. ओके, आता त्यानंतर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं की संविधान दिन हा जो आहे तो आपण कोणत्या दिवशी साजरा करतोय म्हणून. ठीक आहे, तर तत्पूर्वी ह्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण पाहूयात. हा जो दिवस आहे मित्रांनो, हा NDA गव्हर्नमेंटने चालू केलेला हे आहे. NDA गव्हर्नमेंट यांनी 2015ला चालू केला होता. आणि याच्यामध्ये पुढाकार कोणी घेतला होता तर आपल्या देशाचे जे काय पंतप्रधान आहेत यांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि या दिवसाची सुरुवात 2015ला चालू झाली होती आणि तेव्हापासून आपण आत्तापर्यंत हा जो दिवस आहे हा दिवस आपण साजरा करतो. थोडंसं इतिहासामध्ये डोकावतं आपण. लक्षात घ्या, एक तारीख महत्त्वाची आहे. या तारखेला काय झालं होतं बघा, 26 नोव्हेंबर 1949ला आपलं हे जे संविधान आहे हे संविधान या ठिकाणी स्वीकृत झालं होतं. हे लक्षात राहू द्या, काय झालं होतं, स्वीकृत झालं होतं. आणि किंवा तयार व स्वीकृत म्हणूयात, निर्मिती झाली संविधानाची. आणि त्याचबरोबर हे जे संविधान आहे हे संविधान त्याच दिवशी स्वीकृत देखील करण्यात आलं. म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ही तारीख आपल्याला परीक्षेत वारंवार विचारली जाणार आहे, म्हणून लक्षात राहू द्या. आता दुसरा पॉईंट काय आहे बघा, तर 26 जानेवारी 1950 ही जी तारीख आहे या तारखेला आपण काय केलं तर या तारखेला आपलं जे संविधान आहे या संविधानाची अंमलबजावणी केलेली आहे. म्हणजे थोडक्यात आपलं हे जे संविधान आहे हे संविधान या तारखेला काय झालं होतं, लागू झालं होतं. आता काही जण म्हणतील की संविधान तर तयार झालं होतं 26 नोव्हेंबर 1949ला आणि ते लागू करण्यामध्ये 26 जानेवारी 1950 हे वर्ष का बरं उजाडलं, तर त्याच्या पाठीमागे एक कारण आहे. ते कारण एकदा समजून घ्या, कारण त्या कारणावरती पण आपल्याला परीक्षेत प्रश्न येतात. ती एक तारीख होती इतिहासामध्ये, 26 जानेवारी 1930 हे वर्ष होतं. आणि या वर्षी काय झालं होतं तर या वर्षी म्हणजे त्या एक वर्ष अगोदरच लाहोरला अधिवेशन होतं. कुठे अधिवेशन होतं, लाहोर अधिवेशन. ठीक आहे, अधिवेशन. आणि हे जे अधिवेशन आहे मित्रांनो हे अधिवेशन कुणाचं होतं तर इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन होतं. आणि या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला होता. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा काय झाला होता, मंजूर झाला होता. आणि या दिवशीच असं ठरलं होतं की आपण आता काय आहोत तर स्वातंत्र्य आहोत. आणि महात्मा गांधींनी घोषणा पण केली होती की आजपासून म्हणजे या तारखेपासून आजपासून भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःला स्वातंत्र्य समजायचं आहे, असं महात्मा गांधींचं योगदान होतं. आणि पंडित नेहरूंनी आपला जो तिरंगा आहे हा तिरंगा पण फडकला होता. तर कोणत्या नदीच्या काठी फडकला तेवढं मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही. चला, नंतरचा प्रश्न काय आहे तो प्रश्न एकदा बघूयात आपण. नंतर बघा 2030 हे जे वर्ष आहे या 2030च्या कॉमनवेल्थ हे जे गेम आहेत हे गेम
किंवा या गेम्सचं जे काय यजमान पद आहे ते कोणत्या शहराला देण्यात आलेलं आहे? जे भारतातलं शहर आहे मित्रांनो, त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर अहमदाबाद असणार आहे. आणि अहमदाबाद हे कुठलं शहर आहे ते एकदा मला कमेंट करून सांगा तुम्ही. तर आता लक्षात घ्या, हे कॉमनवेल्थ काय प्रकार असतो तो एकदा क्लिअर करा. कॉमनवेल्थ हा काय प्रकार आहे? तर कॉमनवेल्थ गेम्स असतात बघा. तर लक्षात ठेवा की ज्या ज्या प्रांतामध्ये, ज्या ज्या प्रदेशामध्ये, प्रदेश आपण म्हणलं तरी किंवा राष्ट्र म्हणूयात आपण, ज्या ज्या राष्ट्रांमध्ये ब्रिटिशांच्या वसाहती होत्या. कुणाच्या वसाहती होत्या? ब्रिटिशांच्या वसाहती होत्या, म्हणजे ब्रिटिशांचं राज्य होतं. त्या वसाहतीला ब्रिटिशांनी कोणता दर्जा दिला होता? तर कॉमनवेल्थ हा दर्जा दिला होता. आणि कॉमनवेल्थ दर्जा देऊन म्हणजे संघटना थोडक्यात तयार केली होती. आणि या संघटनेमध्ये असे लोक किंवा राष्ट्र हे सदस्य असतील जे ज्या राष्ट्रांवरती किंवा ज्या राष्ट्रांमध्ये ब्रिटिशांच्या वसाहती होत्या, ब्रिटिशांचं साम्राज्य होतं, अशा साम्राज्य असलेले जे काय वसाहती आहेत, देश आहेत, हे देश कॉमनवेल्थ या कॉन्सेप्टमध्ये येतात. त्यांनी सदस्यत्व स्वीकारलं. आणि यासाठी सदस्यत्व स्वीकारलं कारण स्वतः ब्रिटनच म्हणला की आपण सगळे एकत्र मिळून काम करू आणि आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा क्षेत्रासाठी, सांस्कृतिक क्षेत्रासाठी काम करूयात, जेणेकरून आपला विकास होईल. आणि या संस्थेच्या माध्यमातून किंवा या धर्तीवरच जे कॉमनवेल्थ गेम्स आहेत या खेळांचं पण आयोजन केलं जातं. आणि हे जे आयोजन आहे हे आयोजन प्रामुख्याने आता भारतामध्ये होणार आहे. आणि तब्बल 15 वर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कधी? 15 वर्षानंतर आपल्याला यजमान पद मिळालेलं आहे. किती वर्षानंतर? 15 वर्षानंतर. या अगोदर कधी मिळालं होतं? तर या अगोदर 2010ला मिळालं होतं. आणि 2010ला कोणत्या शहराला यजमान पद मिळालं होतं? तर दिल्ली या शहराला मिळालं होतं. म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा. भारताने यापूर्वी कोणत्या वर्षी कॉमनवेल्थ गेम्स आयोजित भारतामध्ये करण्यात आलेले होते? तुम्ही मला हे कमेंट करून सांगा. आत्ताच आपण एक्सप्लेनेशन दिलंय. आपण पुढे जाऊयात. बघा, Go10 ही जी योजना आहे, ओके, Go10 ही जी योजना आहे, ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली असा प्रश्न आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर महाराष्ट्राने चालू केले. आणि म्हणून हा 100% आपल्याला प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचा होतोय. आता लक्षात घ्या, आता या योजनेचा उद्देश काय? तो उद्देश एकदा समजून घ्या. या योजनेचा जर आपण उद्देश पाहिला तर तो उद्देश आहे, ज्या महाराष्ट्रामधील गोशाळा आहेत या गोशाळांचं जे काय उत्पादन आहे हे उत्पादन काय झालं पाहिजे? वाढलं पाहिजे. उत्पादन किंवा उत्पादनामध्ये काय झाली पाहिजे? वाढ झाली पाहिजे. आणि वाढ करण्यासाठीच महाराष्ट्राने कोणती योजना चालू केली? Go10 ही योजना चालू केली. ही एक या ठिकाणी प्रश्नाचं विशेष रूप आपल्याला बघायला मिळेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे, बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून कोणत्या सरकाराने युनेस्कोला दिला होता? आलं लक्षात? होता म्हणालोय मी. जुन्या काळात हा म्हणजे काही वर्षापूर्वी आपण त्यांना काय केला होता? एक स्टॅच्यू भेट म्हणून दिला होता. आणि ते कुणी दिला होता? तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिला होता. म्हणून हा पण एक महत्त्वाचा आजचा आपला प्रश्न ठरेल. परीक्षेसाठी गरजेचं आहे की कोणत्या सरकारने हे भेट म्हणून दिलेलं आहे. आणि पुढे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण कुठे झालेलं आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? पॅरिस. पॅरिस हे जे ठिकाण आहे हे फ्रान्समध्ये. आणि जे युनेस्कोचं काय आहे तर मुख्यालय आहे, या ठिकाणी काय झालेलं आहे तर अनावरण झालेलं आहे. हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता थोडंसं पुढे जाऊ, एक्सप्लेनेशन नंतर मिळेल. बघा, युनेस्कोच्या पॅरिस येथील मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे या पुतळ्याचे अनावरण कुणाच्या हस्ते झालेला आहे? हा डेफिनेटली प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे. आणि हा कुणाच्या हस्ते झालाय? तर जे युनेस्कोचे कोण आहेत, जे महासंचालक आहेत, ज्यांचं नाव काय आहे? खालिद अल इनाय अशा पद्धतीचे आहेत. आणि हे नवे महासंचालक हे पण तुम्ही नोट डाऊन करून घ्या. यांच्या अगोदर कोण होते? तर यांच्या अगोदर अँटोनिओ गुटेरस हे होते. म्हणून
हे पण तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आता लक्षात ठेवा, आता काय झालं माहिती आहे का, की महाराष्ट्र शासनाने युनेस्कोला एक स्टॅच्यू काय केलं, गिफ्ट दिला. आणि गिफ्ट दिल्यानंतर पुढे काय झालं, तर तिथे त्या पॅरिस या ठिकाणी 2 दिवसापूर्वी म्हणजे काल थोडक्यात 26 तारीख होती. आणि या 26 तारखेला काय करण्यात आलेलं आहे, 26 नोव्हेंबरला या स्टॅच्यूचं अनावरण त्या पॅरिस या ठिकाणी काय झालेलं होतं, करण्यात आलेलं होतं. आणि कुणाच्या हस्ते, तर खालिद अल इनाय यांच्या हस्ते काय करण्यात आलेलं होतं ते, तर म्हणजे थोडक्यात अनावरण करण्यात आलेलं आहे. आणि का बरं करण्यात आलं, तर बाबासाहेबांनी जगाला डायरेक्ट, कुणाला, जगाला काय दिलेलं रे बाबा, तर जगाला समता, स्वातंत्र्याच्या गोष्टीविषयी काम केलेलं दिसतंय. स्वातंत्र्य, बंधुता, अशा ज्या फ्रेंच राज्यक्रांतीने दिल्या होत्या त्या गोष्टीला एक्सप्लेन करण्याचं चांगल्या पद्धतीने काम बाबासाहेबांनी केलंय. आणि म्हणून बाबासाहेबांचं हे जे नाव आहे ते जगामध्ये निर्माण व्हावं, जगामध्ये या नावाचा प्रसार व्हावा, म्हणून हा प्रकार किंवा हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि ते निश्चितच भारतासाठी अतिशय अभिमानाची बाब असेल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, अलीकडे कोणत्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विमानसेवा काय करण्यात आलेली होती, बंद करण्यात आलेली होती, काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली होती. मग हा मुद्दा का महत्त्वाचा होतो माहिती आहे का, कारण ही जी विमानसेवा आहे ही भारतापासून सुरू होणारी होती. भारतापासून जे गल्फ व्हॅलीमध्ये जे असणारे किंवा आसपासचे जे असणारे देश आहेत त्या देशांबरोबर ही विमानसेवा आहे. आणि ही स्थगिती हिला मिळाली होती. तर त्या ठिकाणी हा जो म्हणजे ज्वालामुखी आहे हा उद्रेक झाला होता. तर त्या ज्वालामुखीचं नाव काय आहे, तर त्या ज्वालामुखीचं नाव काय आहे, तर हायली गुबिया असं वाचायला, गुबिया अशा पद्धतीचं नाव आहे. आणि हा जो ज्वालामुखी आहे हा ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये म्हणजे निर्माण झाला होता, तर इथिओपिया, काय नाव आहे, इथिओपिया या देशात हा निर्माण झाला होता. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. आणि या देशामध्ये उद्रेक झाल्यामुळे काय झालं माहिती आहे का, तर राख त्या ज्वालामुखीतून बाहेर आली. काय बाहेर आली, राख. आणि या राखेचे ढग आकाशामध्ये निर्माण झाले आणि त्यामुळे विमानाच्या इंधनाला धोका निर्माण होईल. व्हिजिबिलिटी जी आहे, व्हिजिबिलिटी ती कुठेतरी म्हणजे दिसत नव्हती किंवा ब्लर ते आकाश दिसत आहे. यासाठी काय करण्यात आलेलं आहे की ही जी राख आहे त्या राखेचे ढगे झाल्यामुळे ती विमानसेवा स्थगित करण्यात आलेली होती. आणि त्याचबरोबर सोडियम डायऑक्साईड जो आहे तो पण हवेमध्ये पसरला होता. म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढे जाऊयात. बघा, मिशन शक्ती नावाची एक योजना आहे आणि ही जी योजना आहे ती कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून काय केली जाते, चालवली जाते किंवा त्यांच्या अधिपत्याखाली निर्माण केलेली आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय रे बाबा, तर महिला व बाल विकास मंत्रालय आहे. महिलांना संरक्षण देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, महिलांविरुद्ध हिंसा आणि तातडीने त्यांना मदत मिळवण्यासाठी किंवा त्यांना देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने एक नवीन जो काय क्रमांक आहे तो नवीन क्रमांक सुरू केलेला आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर 14490 असा तो नंबर आहे. म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कारण महिला आयोग हा खूप चर्चेचा विषय बनलेला आहे. आत्ताच राज्यसेवेला पण प्रश्न होता की महिला आयोगाची स्थापना कधी झाली, असा प्रश्न राज्यसेवेला विचारलेला होता. आला लक्षात, 2025 राज्यसेवेचा आत्ताचा जो प्रीचा पेपर झालाय त्याला स्थापना विचारली होती. कशाची स्थापना, तर राष्ट्रीय महिला आयोगाची. ठीक आहे, म्हणून ती स्थापना कधीची हे मला तेवढं नोट डाऊन करून सांगा. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. आजचे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतात. आणि स्वतः चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, प्लॅनिंग चांगली ठरवा. धन्यवाद.